नमस्कार मित्रांनो, मी योगेश. तुम्ही सुद्धा कॅब चालवताय का? परमिट रिन्युअल, गाडी ट्रान्सफर किंवा नावावर करताना मोठा दंड टाळायचा आहे का? प्रोफेशनल टॅक्स भरला नाही तर दुप्पट दंड भरावा लागतो. या चुका टाळायच्या असतील तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. तर नमस्कार मित्रांनो, मी योगेश आणि रीड्स राईड विथ योगेश या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ऑल इंडिया परमिट कॅब किंवा महाराष्ट्र परमिट कॅब चालवताना आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या डॉक्युमेंट्सबद्दल बोलणार आहोत. आपल्याला माहीतच आहे की कॅब चालवण्यासाठी आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन, RC रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि परमिट आणि फिटनेस सर्टिफिकेट, PUC म्हणजेच पोल्युशन सर्टिफिकेट, रोड टॅक्स आणि युनिफॉर्म व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट या सर्व गोष्टी अनिवार्य आहेत. इथे व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट शक्यतो आपल्याला कंपल्सरी घालावेच लागते, पण जर इंटरसिटी किंवा आउटस्टेशन जर आपण करत असेल किंवा पुण्याबाहेर किंवा इतर शहरामध्ये आपण जर जात असेल तर युनिफॉर्म खूप गरजेचा आहे. परंतु याशिवाय एक महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे ज्याकडे बहुतांश ड्रायव्हर्स लक्ष देत नाहीत, ते म्हणजे ॲथॉरायझेशन किंवा प्रोफेशनल टॅक्स. तर आता प्रोफेशनल टॅक्स म्हणजे काय आणि का भरावा लागतो? तर ऑल इंडिया परमिट असलेल्या कॅबसाठी प्रत्येक वर्षी 1,000 रुपयांचा प्रोफेशनल टॅक्स भरावा लागतो. महाराष्ट्र परमिट असलेल्या गाड्यांसाठी हा टॅक्स आवश्यक नाही. हा टॅक्स फक्त तुम्ही परमिट रिन्युअल, गाडी ट्रान्सफर, हायपोथिकेशन किंवा गाडी नावावर करण्याच्या वेळी भरला आहे का हे तपासलं जातं. याच्या व्यतिरिक्त शक्यतो ॲथॉरायझेशन किंवा प्रोफेशनल टॅक्सची कोठेही गरज पडत नाही, त्यामुळे बऱ्याच वेळा याच्याकडे दुर्लक्ष होतं. तर हे खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. जर प्रोफेशनल टॅक्स भरला नसेल तर काय होईल? टॅक्स न भरल्यास दंड म्हणून आपल्याला 1,000 रुपये लागेल. जर तुम्ही एका वर्षासाठी 1,000 टॅक्स भरला नाही तर दुप्पट म्हणजेच 2,000 भरावे लागतील. ही समस्या सहसा तेव्हा लक्षात येते जेव्हा तुम्ही परमिट रिन्युअल 4 ते 5 वर्षांनी किंवा गाडी ट्रान्सफर 2 ते 3 वर्षांनी करायला जाता. हे मी तुम्हाला ॲव्हरेज सांगत आहे. अशावेळी पूर्ण 3 वर्षाचा किंवा 4 वर्षाचा टॅक्स तुम्हाला त्यावरचा दंड भरावा लागतो. अन्यथा गाडी ट्रान्सफर किंवा परमिट रिन्युअल करता येत नाही. आणि ॲव्हरेज पकडलं आपण 4 वर्षे तर अंदाजे 8,000 रुपये आपल्याला दंड म्हणून भरावा लागतो. प्रोफेशनल टॅक्स कसा भरायचा? थेट RTO ऑफिसच्या काउंटरवर जाऊन भरू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे एजंटच्या माध्यमातून देखील हा टॅक्स भरता येतो. तर मित्रांनो, फायनल कन्क्लुजन हे आहे की हा ॲथॉरायझेशन किंवा प्रोफेशनल टॅक्स चुकवू नका. ज्यांचे पण ऑल इंडिया परमिट गाड्या आहेत त्यांनी एजंटशी चौकशी करून हा टॅक्स भरून घ्या. ज्यांच्या पण महाराष्ट्र परमिट गाड्या आहेत किंवा इतर कोणतं परमिट आहे तर त्यांनी एजंटशी किंवा RTO अधिकाऱ्यांशी बोलून याची चौकशी करून घ्या. कारण ॲट द टाईम आपल्याला या गोष्टीची मागणी केली जाते आणि याच्यासाठी या डॉक्युमेंटसाठी अडवलं जातं आणि फाईनची भीतीसुद्धा दाखवली जाते आणि मग आपल्याला पैसे काढून द्यावे लागतात. तर मित्रांनो, ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या ड्रायव्हर मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सेफ ड्राईव्ह, स्टे सेफ.